त्यांनी त्यांना बोलू दिलं तर नाहीच, पण उलट अशी दामबत्ती केली. असे जर कधी पालकमंत्री जर कधी समजा जिल्ह्याला भेटले तर सामान्य जनतेला कधी न्याय भेटेल? कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नसताना कल्याणराव काळे साहेब यांनी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला. तर त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आहे संजय शिरसाट यांनी कल्याणरावजी काळे साहेबांना मत व्यक्त करू देताना अडचणी आणल्या. संजय शिरसाटांचा या पालकमंत्र्याचा करायचा काय? या पालकमंत्र्याचा करायचा काय? संभाजीनगर येथे पालकमंत्र्यांना मीटिंग मध्ये चालू असताना आपल्या जिल्ह्याचे खासदार कल्याणरावजी काळे साहेब हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलत असताना त्यांनी त्यांना बोलू दिलं तर नाहीच, पण उलट अशी दामबत्ती केली. असे जर कधी पालकमंत्री जर कधी समजा जिल्ह्याला भेटले तर सामान्य जनतेला कधी न्याय भेटेल? पालकमंत्री हा एक जिल्ह्याचा साऱ्याचा पालक असतो, लहान मोठे घेऊन चालणं त्याचं कर्तव्य असतो. जर एवढ्या माणसाला जर ते समजा मोजत नसेल तर सामान्य जनतेचे का होईल? आता मक्काचे का हाल आहे? मक्का 1200 रुपयाने ते 1500 रुपये निकाल लागू राहिली. तिथं उत्पादन खर्च 1800 रुपये आणि ती 1500 जर ते फक्त म्हणत होते की बाबा आपल्या मक्काची मुदत वाढवा, फक्त एवढंच बोललं होतं की ते शेती खाजगी कोणाकडे मागत नव्हते. पण ह्या आपल्या संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांना आपल्या जिल्ह्याच्या खासदाराला बोलू दिलं नाही आणि शेतकऱ्याला न्याय भेटेल अशी त्याची कुठे काही भूमिका नाही. तरी सर्व शेतकऱ्याच्या वतीनं त्याचा आपण जाहीर निषेध करतो आणि पालकमंत्र्याला अशी कोणीतरी सद्बुद्धी द्या, शेतकऱ्याचं कल्याण करा अशी सद्बुद्धी देव अशी ईश्वरची प्रार्थना करतो. जय जवान जय किसान. संभाजीनगर या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये ज्या बैठकीचे खासदार हे पदसिद्ध सदस्य असतात आणि सदस्य म्हणून त्यांनी जेव्हा शेतकऱ्याच्या बाबतीत मका पिकाच्या बाबतीत आणि शेतकऱ्याच्या अडचणीबद्दल त्या ठिकाणी आपले विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, आपल्या मागण्या मांडल्या, तर त्या ठिकाणचे जे पालकमंत्री आहे संजय शिरसाट यांनी कल्याणरावजी काळे साहेबांना मत व्यक्त करू देताना अडचणी आणल्या आणि नंतरच्या मीटिंग मध्ये तुम्हाला येऊ देणार नाही अशा प्रकारची धमकी देण्याचा प्रयत्न केला. खरं म्हणजे या ज्या समित्या असतात या कोणत्याही पक्षाच्या नसतात, या शासकीय समित्या आहे आणि खासदार त्या समितीचे पदसिद्ध सदस्य असताना अशा प्रकारे त्या ठिकाणी वर्तणूक करणे हे त्या पालकमंत्र्याला शोभलेलं नाही. आम्ही सर्व शेतकऱ्याच्या वतीनं त्या पालकमंत्र्याचा निषेध करतो. जय जवान जय किसान. संभाजीनगर येथे पालकमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली डीपीटीसीची जी बैठक झाली आणि त्यामध्ये आपल्या जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणराव काळे साहेब उपस्थित होते आणि त्या मीटिंगमध्ये बराच उहापोह चालला असताना कोणी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलत नसताना कल्याणराव काळे साहेब यांनी शेतकऱ्याचा प्रश्न मांडला. मक्काची खरेदी ताबडतोब सुरू करा, कांद्याच्या बाबतीत